हॅलो एव्हरीवन, MPSC राज्यसेवा गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा आपल्या सिरीजचा सेकंड व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की हाऊ टू सॉल्व MPSC राज्यसेवा 2024 पेपर 1 युझिंग लॉजिक, ट्रिक्स अँड पेरिफेरल नॉलेज. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीचे 10 क्वेश्चन्स बघितलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या समोरचे 10 क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन क्रमांक 11 ते क्वेश्चन क्रमांक 20पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या काही गोष्टी इथे मी लिहिलेल्या आपण वाचून घ्या, पॉज करू. तर क्वेश्चन नंबर 20पर्यंत आपण आज घेऊ. तर हा 11व्या नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये विचारला आहे सुरत स्प्लिटबद्दल ऑफ 1907. तर यामध्ये असा स्टेटमेंट आहे की नॅशनल काँग्रेस कोलॅप्स डॅट सुरत, दिस इज अवर विक्ट्री. हे कोणी म्हटलेलं आहे? तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत हे मोस्टली आपल्या रेग्युलर रीडिंगमध्ये येत नाही. तर या क्वेश्चन्सवर आपण 100% लॉजिक यूज करू शकतो आणि लॉजिकवर हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. तर इंडियन नॅशनल काँग्रेसचा कोलॅप्स हा आपल्यासाठी विक्ट्री असणार असं कोण म्हणू शकतं? तर 100% फक्त ब्रिटिश म्हणू शकतात. तर त्यामध्ये लोकमान्य टिळक हा ऑप्शन तर कॅन्सल होतो. तर यामध्ये आपण लॉर्ड कर्झनचा जर पिरियड बघितला तर तो 1907च्या जवळपास आहे नाही. लॉर्ड मॉर्ले आणि लॉर्ड मिंटो हे दोघेही त्यावेळी हे व्हाईसरॉय होते, लॉर्ड मिंटो, आणि हे सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर या दोघांचाही टाईम पिरियड जो आहे तो 1907च्या जवळपासचा आहे. याचा अर्थ हे 2 ऑप्शन्स आपण कन्सिडर करू शकतो. तर असं कोण म्हणणार की नॅशनल काँग्रेस कोलॅप्स्ड ॲट सुरत अँड दिस इज अवर विक्ट्री? लॉर्ड मॉर्ले जो होते ते सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, ते ब्रिटनमध्ये स्टेशन्ड होते, आणि लॉर्ड मिंटो जे होते ते व्हाईसरॉय म्हणून इंडियामध्ये काम करत होते. तर जो व्यक्ती ग्राउंड लेवलवरती काम करत आहे, ज्याला इंडियाच्या अफेअर्सबद्दल माहिती आहे मोस्टली, तोच व्यक्ती असा स्टेटमेंट करू शकतो. तर लॉर्ड मिंटो यांनी लॉर्ड मॉर्ले यांना लेटर लिहिलेलं होतं. त्या लेटरमध्ये त्यांनी असा स्टेटमेंट केलेला होता. तर याचा आन्सर आहे लॉर्ड मिंटो. नंबर 12th हा क्वेश्चन फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. फॅक्ट जर आपल्याला माहिती असेल तर आपण करू शकतो, पण जर बेसिक आपल्याला अब्दुल रझाकच्या टाईम पिरियडची जर माहिती असणार तर हा क्वेश्चन आपण सॉल्व केला असता. मोस्टली लोक जर कृष्णदेवराय ऑप्शनमध्ये असले तर त्यांना टिक मार्क करतात. तर 2 याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे, कृष्णदेवराय आणि देवराय 2 या दोघांचेही मोठ्या प्रमाणामध्ये काम असल्यामुळे या दोघांपैकी कोणाला एकाला जरी आपण टिक केलं त्यामध्ये 50-50 चान्स आपण घेऊ शकतो. मोस्टली हे आन्सर करेक्ट असतात, हे 2. या पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर आहे देवराय 2. हा फॅक्ट बेस्ड असल्यामुळे येथे कोणताही प्रकारचं लॉजिक लागणार नाही. 13 नंबर क्वेश्चन आहे किंग हर्षवर्धन यांच्या लिटरेचरबद्दल. हा PYQ सुद्धा आहे. ज्या लोकांनी PYQ ॲनालिसिस केलेला आहे त्या लोकांना हा क्वेश्चन इझी गेलेला असेल. एक बेसिक आपण लॉजिकच्या हिशोबाने बघितलं तर हर्षचरित्र हे जे आहे बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे, आणि हर्षवर्धन स्वतः आपलं हर्षचरित्र लिहिणार हे थोडं याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण मोस्टली राजा वगैरे यांची बायोग्राफीज ज्या होत्या त्या मोस्टली दुसऱ्या लेखकांद्वारे लिहिल्या गेल्या असायच्या. हर्षचरित्र हे जे आहे बाणभट्टाचं असल्यामुळे इतर 3 A, C आणि D हे करेक्ट ऑप्शन आहेत. हा PYQ असल्यामुळे याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती इझीमध्ये आपण काउंट करूया. नेहरू रिपोर्टवरती हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 14. तर यामध्ये क्रिएशन ऑफ 2 नेशन म्हणजे पाकिस्तान आणि इंडिया असं नेहरू रिपोर्टमध्ये असणं एकदम चुकीची गोष्ट आहे, कारण 2 नेशन थिअरीची जी संकल्पना होती ती मोस्टली आपल्याला मुस्लिम लीगच्या स्थापनेपासून बघायला मिळते, परंतु त्याला समोर आपल्या इंडियन लिडर्सनी सुद्धा थोडं ॲग्रिवेट केलेलं होतं, जसे की सावरकर आहेत. आणि टू गेन कम्प्लीट इंडिपेंडन्स हा जो लाहोर सेशन होता काँग्रेसचा, लाहोर सेशनमध्ये म्हणण्यात आलेलं होतं, तर ही सुद्धा ऑप्शन इथे कॅन्सल होत आहे. होम रूल जे आहे ते ॲनी बेसंट तसेच आपले लोकमान्य टिळक यांनी याची सुरुवात केलेली होती, म्हणून हे 3 ऑप्शन लॉजिकच्या बेसिसवर आपण कॅन्सल केले असता. अचिव्हिंग डॉमिनियन स्टेटस हा एक ऑप्शन आपल्याला करेक्ट इथे या ठिकाणी दिसून येतो. क्वेश्चन नंबर 15.
स्वदेशी मुवमेंट आणि त्यांचे सेंटर जे आहेत त्यांचे लीडर्स आपल्याला ओळखायचे आहे. बेसिक लॉजिक जर यूज केला आपण तर मद्रास जे आहे हा साऊथ इंडियन स्टेट आहे आणि मद्राससाठी आपण साऊथ इंडियन नाव शोधायचं. डी साठी 1 या 2 ठिकाणी आपल्याला मिळत आहे. नंतर लोकमान्य टिळक जे आहे हे दिल्ली आणि पंजाबमध्ये काम करू शकत नाही, मुंबईमध्येच करतील. तर एचं 3 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यावरून हे आन्सर आपण निघालं. पंजाबमध्ये लाला लजपत राय होते आणि दिल्लीमध्ये सय्यद रजा हैदर. ऑप्शन क्रमांक 2. 16th नंबरचा क्वेश्चन जो आहे हा बघूया. हा वाचत असताना आपण लक्षात दिलं पाहिजे की नॉट विचारलेलं आहे. यापैकी कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे जैविक जीविता भागवण्याची जी शेती आहे त्याबद्दलचं विचारलेलं आहे. उदरनिर्वाहक शेती तर यामध्ये नॉट जर आपण बघितलं तर वास्ट साईज ऑफ फार्म शेतीची मोठ्या प्रमाणामध्ये शेती सबसिस्टन्स फार्मिंगमध्ये आपल्याला दिसून येत नाही. मॅक्झिमम यील्ड प्रोडक्शन पर हेक्टर हे पॉसिबल आहे. ॲनिमल हजबेंड्री बिलकुल राहतं म्हणजे शेतीसोबत आपण शेळीपालन म्हशीपालन वगैरे करू शकतो. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन पण आपण करू शकतो. परंतु वास्ट साईज ऑफ फार्म या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट होईल. सेटलमेंटबद्दल विचारलेलं आहे. नॉट विचारलेलं आहे. कोणता हा अर्बन सेटलमेंटचा पॅटर्न आहे. तर आपण बघतो की अर्बन सेटलमेंटमध्ये खूप जागा कमी असल्यामुळे एकदम कॉम्पॅक्ट अशी आपल्या सेटलमेंट तिथे दिसून येते. तर हे बघत असता चेकरबोर्ड या प्रकारची सिव्हिलायझेशन आपल्याला दिसतं. हे तर आपण हरप्पामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर हरप्पामध्ये असल्यावर हे अर्बन सेटलमेंटचा एक फीचर आहेच. सर्क्युलरसुद्धा आहे. दुबईमध्ये खूप सारे सिटीज अशा सर्क्युलर अशा प्रकारच्या डिझाईन केलेल्या आहेत. लिनियर म्हणजे एका लाईनमध्ये. तर अनेक ठिकाणी बघतो आपण की असे सेटलमेंट असतात. डिस्पर्स्डमध्ये विस्कळीत इथे हे पॉसिबल नाही आहे. हे आपल्याला रुरल एरियामध्ये दिसून येतं म्हणून याचा आन्सर होणार डिस्पर्स्ड. 18 बघणार आहोत. प्रत्येकाला माहीत आहे इंडिया जे आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इंडियामध्ये आहे आणि ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर आपण 1-4 ऑप्शन नंबर 1 आणि 3 मध्ये या 2 गोष्टी आपल्याला माहिती आहे. तर इक्वेटर जो आहे आता बघा हा बेसिक फॅक्ट असल्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे ग्रँड कॅनन जे आहे ती USA आहे. परंतु कदाचित जर तुम्हाला माहिती नसणार तर इक्वेटर जी आहे ही लॅटिन अमेरिकन कंट्री आहे. तर लॅटिन अमेरिकन नाव थोडंसं आपण जर शोधलं तर गॅलापॅगोस जे आहे हे थोडंसं आपल्याला लॅटिन अमेरिकन नाव वाटतं म्हणून आपण बीचा 3 इथे बघणार आहोत. बी 3 हां. तर हे आन्सर येते ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे या ठिकाणी. हां इंडियामध्ये जिम कॉर्बेट आहे. जिम कॉर्बेट जो आहे एक ब्रिटिश अधिकारी होता ज्यांनी मॅन इटिंग जे टायगर्स आहेत त्यांची खूप शिकार करत होता. याचं एक बुकसुद्धा आहे माय डायरी समथिंग त्याचं नाव विसरत आहे सध्या. तर एकदम मोठा विरोधाभास आहे की जो व्यक्ती वाघांची शिकार करत होता त्याच्याच नावावरती नॅशनल पार्कचं नाव देण्यात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 19 हा टोटल फॅक्ट बेस्ड आहे. ह्यातवाने इरिगेशन स्कीमच्याबद्दल हा फॅक्ट बेस्ड असल्यामुळे इथे आपण कुठल्याही प्रकारचं लॉजिक यूज करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 20 आपल्याला विचारलं नॉट कॅरेक्टरिस्टिक सेडिमेंटरी रॉकचं कोणतं यापैकी नाही आहे. तर हे बघत असताना हा आपण लॉजिकच्या बेसिसवर सेडिमेंटरी रॉक कसा आहे जो सेडिमेंट्स लेअर बाय लेअर कॉम्पॅक्ट होतात आणि त्यावर हा रॉक तयार होतो. तर बघूया याचं कोणते कॅरेक्टरिस्टिक्स खाली दिलेले आहेत. रॉक्स आर सॉफ्ट सो दे वेअर आउट क्विकली बरोबर आहे. हे लेयर्सनी बनलेले असल्यामुळे जे आहे ते थोडे सॉफ्ट असतात. फॉसिल्स आर मेनली फाउंड बरोबर आहे. जेव्हा लेअर बनतो तर तेव्हा एखादा पत्ता किंवा काहीतरी फॉसिल यावर येऊन या रॉकमध्ये हे फॉसिल अटकू शकतं. रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड क्वेश्चन मार्क आहे. पार्टिकल्स ऑफ मेनी सायझेस आर ऑर्गनाइज्ड इन अ सिंगल रॉक लेअर. तर हे लेअर बनत असताना कॉम्पॅक्ट होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्ससुद्धा या लेअरमध्ये कॉम्पॅक्ट होतात. तर ऑप्शन नंबर 1 पण करेक्ट आहे. ह्यूज आणि हार्ड हे रॉक्स नसतात. हे छोटे छोटे रॉक्स आहेत आणि खूप ब्रिटल असतात कारण लेअरमध्ये बनले असल्यामुळे जे आहेत यांच्यामध्ये तेवढी हार्डनेस नसते म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी चुकीचा आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समोरचे 10 क्वेश्चन बघणार आहोत. धन्यवाद.